नमस्कार मंडळी. आज मी आपणाला वाई तालुक्यातील बोपर्डी गावाजवळील असणाऱ्या भीमाशंकर देवालयात घेऊन आलेलो आहे. अत्यंत प्राचीन असं हे मंदिर, शांत आणि सुंदर असा हा परिसर आहे आणि आपण या ठिकाणी आता प्रवेश करत आहोत. हा मंदिराचा सभोवतालचा परिसर आहे. भीमाशंकर मंदिर सुंदर असं हे मंदिर आहे. आजूबाजूला चौफेर अशी दगडी तटबंदी आहे. या मंदिराला प्रसन्न करणारी अशी ही दीपमाळ, पुरातन अशी ही दीपमाळ आहे. सर्वप्रथम नंदी महाराजांचं दर्शन घेतलं जात आहे. नंदी महाराजांच्या बरोबर पुढे आणि पाठीमागे हे दोन कुंड आहेत. अत्यंत स्वच्छ पारदर्शक असं पाणी दोन्ही कुंडामध्ये. पाऊस काळ असल्यामुळे गायमुखाच्या वरती पाणी आलेलं आहे. दोन्ही गायमुख बघा, या ठिकाणी हे गायमुख आहे. तीर्थक्षेत्रावरती गायमुखातून पाणी कुंडामध्ये पडणं याला एक वेगळं महत्त्व आहे. सहजासहजी प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती गायमुख हे निर्माण केलं गेलं नाहीये. बरोबर मंदिराच्या समोरून आपण या ठिकाणी हे चित्रीकरण करत आहोत. मंदिराचं प्रतिबिंब या कुंडामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी दुसरी एक दीपमाळ आहे, म्हणजे मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन दीपमाळी आहेत बघा. या बाजूला एक आहे आणि बरोबर त्याच्या बरोबर समोर ही दुसरी दीपमाळ उभी केलेली आहे.